श्री स्वामी समर्थ। आज आहे 3 ऑगस्ट, वार शनिवार। तर आज अमावस्या 3:51 चालू होते। अमावस्याची समाप्ती दिनांक 4/8/2024 ऑगस्ट, वार रविवार। वेळ दुपार 4:43 वाजता समाप्ती होते। तर अमावस्या मला वाटतं आज संध्याकाळीच आहे। तर या दिवशी आपल्याला काय करायचं? अमावस्येच्या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा। पाण्यात लिंबू, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यावे। सर्व यंत्रे, वाहने, घर स्वच्छ करून नारळ 7 वेळा उतरून फेकून द्यावे। श्री स्वामी समर्थ। अमावस्याला करावयाची सेवा। सकाळी पंचगव्य शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र म्हणून आंघोळ करावी। जमल्यास तीर्थक्षेत्री जाऊन तुम्ही आंघोळ केली तर अतिउत्तम। घराच्या व आपल्या सुरक्षेसाठी आपल्या उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा काळभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गासूक्त म्हणून घराच्या सर्वत्र ठिकाणी टाकायचं। याने घरातील वाईट शक्ती, करणे, भानामती तर सर्व बाधेपासून संरक्षण होते। तिसरं म्हणजे अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूला सर्व देवी देवतांना हार, नारळ, खडीसाखर देऊन मानसन्मान करावा। अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन कोरड्या शेंदुराने त्रिशूल काढून उतारा करावा। आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे व्यवस्थित साफसफाई करावी। पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ टाकून हळद, गोमूत्र, लिंबू किंवा पंचगव्य जे केंद्रात उपलब्ध आहेत त्यांनी टाकून आपलं घर स्वच्छ पुसून घ्यावे। हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा। आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारावा। 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र करावा उतारा करताना आणि तो वाहन आपल्या जागेवर चालू ठेवायचे आणि तो उतारा करून द्यायचा आणि आपले हातपाय हे स्वच्छ धुवायचे। तसेच आपल्याला वल्गासूक्त म्हणून पांढऱ्या मोहरीवर पिवळ्या कपड्यात ती पिशवी घेऊन पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे। त्या वाहनास केशारीही बांधावे। 8 म्हणजे घरात, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला नारळ, गोरक्ष, चिंच किंवा कोहळा बांधणे। अमावस्याला असोला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष, चिंच आणून त्यावर 1 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांची माळ करायची। श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळ करायची। शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक 11 वेळा, वल्गासूत्र 11 वेळा, गोरक्ष, चिंच, असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसह बांधावे। जर अगोदरच बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत सोडावे। असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधीकधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तर ते आपल्याला कचऱ्यात टाकून द्यायचे आणि पुढील शनिवारी आपल्याला डबल ते पूर्ण केलं तरी चालेल। हिरण्यदान, ज्यांना वडील नाही त्यांनीच हिरण्यदान करायचे। अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30 दरम्यान जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू आपल्याला ब्राह्मणास द्यायच्यात। प्रसाद म्हणून ते परत खायचं नाही। घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावा। शेंडी देवाकडे करावी व रोज संध्याकाळ सकाळ त्यावर 1 असे 7 कापूर जाळावे। कापूर जाळताना श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र, गायत्री मंत्र म्हणावा। दर पौर्णिमा व अमावस्याला नारळ बदलून घ्यावा। जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा। नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावं। शक्यतो अमावस्येच्या दिवशी कुणीही परान्न घेऊ नये। तर हे आहेत अमावस्येच्या काही सेवा। तर ही सेवा स्वामी समर्थ दिंडोरी केंद्राच्या मार्गातून घेतलेल्या आहेत। तर ह्या सेवा तुम्ही नक्कीच करा। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।